Hello everyone, I am Swapnil Patil, working in New English School Vasai. Today I am going to teach second chapter of our English subject, that is 1.2, an encounter of special kind. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिशमधला ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा लेसन आपण पाहणार आहोत, जो तपन मुखर्जी यांनी लिहिलेला आहे. जे टायटल आहे बघा, ॲन एन्काउंटर. एन्काउंटरची अर्थ होतो अकस्मात झालेली भेट. तर विशेष अशी जी अकस्मात झालेली भेट आहे, जो अनुभव आहे तपन मुखर्जी यांचा, तो त्यांनी या पाठात आपल्याला सांगितलेला आहे. लेसनची सुरुवात बघा, जी पहिल्या पॅराग्राफने होते. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. तर पश्चिम बंगाल या राज्यातील राणीगंज या शहरामध्ये एका प्रायव्हेट कंपनीमध्ये लेखकाचे जे वडील आहेत ते मेडिकल प्रोफेशनल होते, म्हणजेच वैद्यकीय व्यवसायामध्ये ते काम करत होते. इथे लेखकाने स्वतःचे पर्सनल अनुभव वापरलेले आहेत, म्हणजे स्वतःसाठी त्याने फर्स्ट पर्सन प्रोनाऊन यूज केलेलं आहे, जसं की आय, मी, माय. बरोबर आहे. मग लेखक पुढे काय म्हणत आहेत, द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. तर त्या कंपनीचा जो लार्ज कॅम्पस होता, जो परिसर होता, त्याच्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांना वैयक्तिक बंगलोज राहण्यासाठी दिलेले होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि लेखकाचं जे घर होतं ते कॅम्पसच्या एका कॉर्नरमध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि अधिकाऱ्यांचं जे कार्यालय होतं, ऑफिसर्स क्लब, अधिकाऱ्यांचे कार्यालय, वॉज ॲडजसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ द अवर गार्डन. आणि गार्डनच्या लगतच, ॲडजसेंट म्हणचा अर्थ काय होतो, लगतच. तर अधिकाऱ्यांचं जे कार्यालय होतं ते गार्डनच्या बाउंड्री वॉलच्या लगतच होतं. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. तर जे कंपाऊंड होतं बघा, त्याच्यामध्ये त्यांनी कसं वर्णन केलेलं आहे, वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. तर सर्वत्र तिकडे हिरवं गवत होतं, त्याच्याने ते अगदी समृद्ध झालेलं होतं. कलरफुल फ्लावर्स, सर्वत्र तिकडे रंगीबेरंगी फुले होती. अँड हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि मोठ्या संख्येने तेथे उंच आणि भव्य असे झाडं होती. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज constantly attracted squirrels and many species of birds. See, the seasonal vegetable, जे फळभाज्या जे होते इन द किचन गार्डन, त्या गार्डनमध्ये येणाऱ्या फळभाज्या होत्या, त्यासोबतच मॅग्निफिसंट ट्रीज, तिकडे असणारी जी बहारदार झाडं होती, त्याच्याने काय झाले होते, काही प्राणी तिकडे अट्रॅक्ट झाले होते, जसे की स्क्विरल्स, खारुताई होती, अनेक प्रकारचे पक्षी तिकडे होते. And a group of langurs had even made their den in an अस्वथा ट्री नियर बाय. आणि त्या कॅम्पसमध्ये असलेलं एक अस्वथा नावाचं जे झाड होतं, तिथे त्या वानरांनी एक गुहाच बनवली होती. बघा, इकडे वर्ड आलेला आहे डेन. डेनचं मिनिंग होतं गुहा. तर हे जे वानर होते त्यांनी एक गुहाच तिकडे बनवली होती. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि हे सगळे पशु, प्राणी, हे सगळे काय झाले होते, हे त्या सर्वांच्या जीवनातले एक अविभाज्य भाग झाले होते. इथे एक फ्रेज आली आहे बघा, अ पार्ट अँड पार्सल ऑफ. तर त्याचा अर्थ होतो अविभाज्य घटक. तर रोजच्या जीवनाच्या अस्तित्वाचे ते काय बनले होते, एक अविभाज्य भागच बनले होते. बरोबर आहे. सेकंड पॅराग्राफात सुरुवात होते. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी and unfolded before my eyes a whole new dimension of the wonders of God's creation. बघा, लेखक काय म्हणतोय, एक शनिवारी दुपारच्या वेळेस एक अशी लहानशी घटना घडली ज्याचा लेखकाच्या जीवनावरती एक सखोल असा परिणाम झाला. तर इथे वर्ड आलेलं आहे बघा, अनफोल्डेड. अनफोल्डेडचं मिनिंग खाली लिहिलेलं आहे, उलगडणे. तर हे जे देवाने निर्माण केलेलं जे अद्भुत असे काही आश्चर्य आहेत, त्यापैकी एक आश्चर्य लेखकाच्या नजरेसमोर उलगडलं गेलं. हे काय होतं,
हे आपल्याला ह्या घटनेमध्ये दिलेलं आहे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. बघा, तर पूजा वेकेशनमधले काही दिवस. आता पूजा वेकेशन म्हणजे नेमकं काय? तर आता आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रामध्ये आपल्याला गणपतीची सुट्टी असते, बरोबर आहे. मग तसंच पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा नावाचा एक मोठा उत्सव असतो आणि विद्यार्थ्यांना तिथे खास शाळेला, महाविद्यालयांना सुट्टी दिली जाते. मग हे सुट्टीचे दिवस तिथे चालू होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जर पाहिलं तर आपल्याला दिवाळीची सुट्टी आली की त्या सुट्टीच्या अगोदर काही दिवाळी अंक येतात आणि ते सर्वांसाठी असतात, विद्यार्थ्यांसाठी, गृहिणींसाठी, बरोबर आहे. मग तसंच इथे या पूजा वेकेशनसाठी विद्यार्थ्यांसाठी आलेले जे काही मॅगझिन्स होते, ती मॅगझिन वाचण्याची संधी ह्या सुट्टीमध्ये चालून आली आहे असं या लेखकाला वाटत होतं आणि ह्या सुट्टीचा पुरेपूर उपयोग हा लेखक तपन मुखर्जी इथे करणार होते. आणि ते म्हणत आहेत, सो द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड. एनग्रॉस शब्द आहे बघा, जो महत्त्वाचा आहे, त्याचा अर्थ इथे दिलेला आहे बघा, व्यस्त असणे, बरोबर आहे. तर इथे ते काय होते, या मॅगझिन्समध्ये दुपारच्या वेळी स्टोरी बुक्समध्ये ते व्यस्त झालेले होते. आफ्टर अ हार्टी लंच, दुपारचं पुरेसे जेवण झाल्यानंतर, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर एन आफ्टरनून नॅप. तर दुपारचं पुरेसं जेवण झाल्यानंतर लेखकाचे पालक आणि लेखकाची लहान बहीण दुपारची झोप घेण्याकरिता म्हणून ते पडले होते. आफ्टरनून नॅप, नॅप या शब्दाचा अर्थ होतो दुपारची झोप, वामकुशी आपण ज्याला म्हणतो. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि लेखकाने आपल्या हातामध्ये काय घेतलं, तर एक स्टोरी बुक घेतलं. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. तर दुपारची जी शांतता होती ती लेखकासाठी एक साहसी कथा वाचण्याची एक पार्श्वभूमी होती, का जिथे कोणताही आवाज नसतो. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो, द श्रिल कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड. तर बघा इथे लेखक काय म्हणतोय, तर दुपारची जी शांतता होती ती कोणकोणत्या गोष्टीमुळे भंग पावत होती. बघा इकडे शब्द आलेला आहे ब्रोकन, म्हणजेच काय, तर दुपारची जी शांतता होती ती कोणकोणत्या घटनांमुळे काय झालं, ती बिघडली, ती भंग पावली. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. तर लेखकाचे जे पालक होते त्यांचा जो घोरण्याचा आवाज होता, स्नोरिंग या शब्दाचा अर्थ काय होतो, घोरणे, बरोबर आहे. द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ द हाऊस स्पॅरोज, त्यासोबत इंटरमिटंट म्हणजेच काय, वारंवार. तर वारंवार येणारा त्या चिमण्यांचा चिवचिवाट, चर्पिंग या शब्दाचा अर्थ होतो चिवचिवाट. अँड द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो, तसेच कावळ्याचा ओरडण्याचा कर्कश आवाज. अँड द श्रिल कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड, तसेच उंच उडणाऱ्या घारीचा ओरडण्याचा तो कर्कश आवाज. बघा श्रील शब्द आला इथे, त्याचा अर्थ होतो कर्कश. तर इथे बघा, इथे 4 अशा गोष्टी आहेत ज्याच्याने लेखकाची जी शांतता आहे ती भंग पावली होती. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे माय फॅमिली स्नोरिंग, दुसरं आहे द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, तिसरं आहे द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो, आणि फोर्थ आहे द श्रिल कॉल ऑफ अ काईट, बरोबर आहे. तर ह्या 4 गोष्टींसाठी आपल्याला इकडे वेब डायग्राम येऊ शकतो, जो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. तर लेखक ते वाचता वाचता त्या पुस्तकामध्ये तो पूर्णपणे तो ॲब्झॉर्ब होऊन गेला, तो पूर्णपणे व्यस्त होऊन गेला. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक काही भटक्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज लेखकाला येऊन गेला. तो आवाज दूरवरून येत होता. सो इथे वर्ड आहे बघा, द डॉग्स बार्किंग फ्युरियसली. तर हे जे कुत्रे आहेत हे अगदी बेफामपणे भुंकत होते, जो जोरात त्यांचा आवाज सुरू होता. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हार्पलेस पिग. तर
लेखकाने विचार केला की कदाचित हा जो काही गोंधळ चालू आहे, आता वर्ड आलाय बघा कमोशन, कमोशनचं मिनिंग होतं गोंधळ. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड हार्पलेस पीक, की लेखकाला असं वाटलं का या सगळ्या कुत्र्यांनी मिळून एखाद्या दुर्दैवी डुकराला त्यांनी कॉर्नरमध्ये घेऊन ते भुंकतायत की काय. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर, पण हळूहळू भुंकण्याचा आवाज मोठा मोठा होऊ लागला. अँड मोर ॲग्रेसिव्ह, आणि तो अजून जास्त आवाज वाढू लागला, आक्रमकपणे ते भुंकू लागले. अँड द अलार्म्ड कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. तसेच त्यांनी म्हटलेलं आहे का जो कावळ्याचा जो फ्लॉक होता, कावळ्याचा जो ग्रुप होता, त्यांचा एक कर्कश आवाज इथे येऊ लागला. इथे वर्ड आलेला बघा कॅकोफोनी, त्याचा आवाज होतो, त्याचं मिनिंग होतं कर्कश. तर हे कावळे देखील कर्कश आवाजामध्ये ओरडू लागले. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. त्यासोबत तो जो आवाज हळूहळू हळूहळू जवळ येऊ लागला. वर्ड आलं बघा अप्रोचिंग, अप्रोचिंग म्हणजे काय, जवळ येणे. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी, तर ती जी उत्सुकता लागली होती त्याने लेखकावर मात केली. इथे एक फ्रेज आले बघा, गॉट द बेटर ऑफ, त्याचा अर्थ होतो मात करणे. तर त्या उत्सुकतेने लेखकावर मात केली. लिव्हिंग द बुक साईड, तर लेखकाने काय केलं, ते पुस्तक बाजूला ठेवलं. आय रश टू दी वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, तर लेखक धावत धावत वरांड्यावरती गेले. आता इथे हा जो वर्ड आला बघा वरांडा, राईट, बरोबर आहे. सो टू सी दॅट व्हॉट वॉज गोईंग ऑन, तर ते जे अंगण आहे घराचं, त्या अंगणाकडे लेखक गेला की नक्की काय घडतं हे पाहण्यासाठी. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस, तर लेखकाने त्या कार्यालयाच्या वरती नजर टाकली. अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि लेखकाला काहीतरी भयंकर तिथे दिसलं. अ बिग मेल लंगूर, अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, एक मोठा वानर तिथे होता, बहुधा तो त्या कळपाचा नेता असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड, त्याने त्याच्या हातामध्ये एक छोटं वानराचं एक लहानसं पिल्लू हातात होतं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू कॉल, आणि तो क्रूरपणे त्या लहान वानराला तो बेफामपणे चावत होता, क्रूरपणे तो चावत होता, आणि त्याचा उद्देश अगदी त्याला ठार मारण्याचाच होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड द अदर लेझर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप was scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. बघा, त्या कळपामध्ये असलेले इतर काही वानर होते, त्यासोबत त्या लहान वानराची जी माता होती ती देखील दुरूनच हे सगळं काही बघत होती का कशा रीतीने तो त्यांचा जो नेता आहे, जो वानर आहे, तो कशा रीतीने तो त्यांना मारतोय. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. बघा, तर यावेळी लेखकाला आठवण झाली. रिकॉल्ड म्हणजे काय, आठवण झाली. द टेरिबल कस्टम, एक भयंकर परंपरा आहे ह्या प्राण्यांच्या कळपामध्ये. ती परंपरा काय आहे, टू विच अ डॉमिनंट मेल युजली, जो श्रेष्ठ वानर असतो, जो लीडर असतो, तो काय करतो, त्या कळपामधल्या कोणत्याही छोट्या नर वानराला तो त्या ग्रुपमध्ये जगू देत नाही, तो राहू देत नाही. जर असा कोणता लहान नर वानर तिथे आला तर तो त्याला ठार मारतो. ही परंपरेची आठवण लेखकाला या प्रसंगी झाली. विदाऊट लुझिंग एनी टाईम, बघा, त्या कोणत्याही क्षणाची त्याने वेळ न गमावता आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, लेखकाने एक भक्कम काठी हातात घेतली इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट दी मॅरॉडिंग लंगूर. तर त्याने काय केलं, एका हातामध्ये एक भक्कम काठी घेतली अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन, आणि हर्ल्ड शब्दाचा अर्थ आला बघा इकडे, भिरकावणे. तर दुसऱ्या हाताने एक दगड घेतला आणि तो त्या धाड घालणाऱ्या लंगूरच्या दिशेने, वानराच्या दिशेने भिरकावून लागला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड, तो वानर जो होता तो एवढा संतापलेला होता, दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. असॉल्टचं मिनिंग काय होतं, तर हल्ला करणे. लेखकाने जो हल्ला केला त्याची साधी त्याने दखल देखील घेतली नाही, म्हणजे जो दगड भिरकावून लावला त्याची दखलही घेतली नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स,
पण लेखकाने नंतर काय केलं, अधिक दगड मारून फेकायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि मग त्या कुत्र्यांनी सुद्धा भुंकण्याचा आवाज वाढवला आणि तो पुढे पुढे वाढतच गेला. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर दी व्हरांडा. बघा मग पुढे काय झालं, द चेंज सर्कमस्टन्सेस, जशी परिस्थिती बदलली, अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, आणि अचानक जो अटॅक झाला, अनपेक्षित जो हल्ला झाला, फ्रॉम अननोन क्वार्टर्स, तेही अनोळखी गोष्टींकडून, त्यामुळे त्या वानराला त्याच्या हातामध्ये असलेलं जे बेबी लंगूर होतं ते ड्रॉप करावं लागलं, त्या हातातून त्याला सोडावं लागलं ज्याच्यावरती त्याने हल्ला चढवला होता. आणि मग ते कुठे आलं, फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर दी व्हरांडा. तो उतरता जो भाग होता, वरांड्यावरती जी छत होतं ते कसं होतं, स्लोपिंग होतं, उतरतं होतं. द बेबी वॉज लिस्टलेस. तर ते बेबी कसं झालं होतं, लिस्टलेस्ड, अशक्त झालं होतं, त्याच्यावरती हल्ला झाला होता. अँड अपियर टू बी डेड. आणि लेखकाने त्याच्याकडे जेव्हा पाहिलं तर जणू काही हे वानर, जे लहानसं पिल्लू आहे, हे जणू काही मरून पडलं आहे की काय, असं लेखकाला भास झाला. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, ते छत उतरतं असल्याकारणाने ते लहानसं पिल्लू उतरत उतरत सरकत ते खाली आलं. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड. तर त्या कुत्र्यांमधली उत्सुकता वाढली आणि जणू काही आता आपल्याला एक शिकार मिळणार या इच्छेने ते अजून पुढे येऊ लागले. कीपिंग द डॉग्स ॲट द बे विथ द स्टिक. पण लेखकाच्या हातामध्ये जी काठी होती त्याच्याने काय केलं, त्या कुत्र्यांना त्यांनी दूर केलं. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल. तर लेखकाने त्या बेबी लंगूर, ते छोट्या वानराची शेपटी हातात पकडली आणि त्याला खाली खेचलं. ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. आणि त्या छतावरून तो खाली आला. द बेबी अपियर्ड इनर्ट. बघा इनर्ट वर्डचं मिनिंग खाली दिलेलं आहे, शक्तिहीन. तर ते बेबी लंगूर कसं झालं होतं, इनर्ट, शक्तिहीन झालं होतं. अँड लाईफलेस. आणि जणू काही ते निर्जीव दिसत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि ते खाली आल्यानंतर लेखकाला ते दिसलं, इट वॉज इंडीड अ मेल बेबी, ही खरोखर हे नर वानरच होतं. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑफ इन वरांडा अँड वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि हा सगळा काही गोंधळ चालू होता तर दुपारची झोप घेण्यासाठी गेलेले लेखकाचे पालक आणि बहीण हे बाहेर आले आणि लेखक ज्या प्रकारे त्यांचं रेस्क्यू करत होता, बचाव कार्य करत होता, हे सगळे पाहत होते. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. त्यासोबत ती घरं दूर दूर होती, तर ते घरातील लोक देखील बाहेर आली का नक्की बाहेर काय गोंधळ चालू आहे, कसला हा एवढा आवाज येतोय, हे पाहण्यासाठी ते बाहेर आले. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. तर लेखकाने काय केलं, त्या बेबी लंगूरला, त्या छोट्या नर वानराला हातात घेऊन घराच्या बॅकयार्डमध्ये असलेलं जे पोल्ट्री कूप होतं, पोल्ट्री कूप म्हणजेच काय, कोंबड्यांसाठी असलेला जो खुराडा असतो, त्याच्यामध्ये त्याला टाकलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. बघा त्याच्या शरीरावरती खोल अशा जखमा झाल्या होत्या आणि ओरखडे पडलेले होते. स्क्रॅच म्हणजेच काय, ओरखडे पडले होते. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. त्या वानराला झालेल्या ज्या जखमा होत्या त्यातून बरंचसं रक्त ओघळत होतं. बघा शब्द आहे उझिंग, त्याचं मिनिंग दिलेलं आहे खाली, ओघळणे. द बेबी रिमेन मोशनलेस. ते जे बाळ होतं ते मोशनलेस होतं, अगदी स्थिर होतं, काहीही हालचाल करत नव्हतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. तर वडिलांनी घरात असलेला प्रथमोपचाराचा डबा आणून दिला. त्या वानराच्या जखमा स्वच्छ करण्यासाठी आणि तो रक्तप्रवाह थांबवण्यासाठी म्हणून तो प्रथमोपचाराचा डबा आणून दिला. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग. पण त्या लहान नर वानराचे जे श्वास चालू असल्याकारणाने लेखकाला जरा मोकळीक वाटली. इवन दो हिज ब्रीथ्स वर शॅलो. जरी त्याचे जे ब्रीथिंग होतं, श्वास घेण्याची प्रक्रिया होती, ती अगदी खोल गेली होती, तो थोड्या थोड्या वेळाने श्वास घेत होता, म्हणून ते पाहून लेखकाला जरा मोकळीक वाटली.
स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. त्यानंतर थोडे थंड पाण्याचे शिंतोडे त्याच्या चेहऱ्यावर उडवल्यानंतर तो वानर हालचाल करू लागला. बघा, स्टर शब्द आहे बघा, त्याचं मिनिंग होतं हालचाल. तो हालचाल करू लागला. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं हलवल्यानंतर ही सॅटअप, तो उठून बसला. ही वॉज इंडीड अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. त्याला अगदी खूप मोठा मानसिक धक्काच बसला होता. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. एखादा वारा आल्यावर जसे पाने कसं हलतात, तसं हा जो नर वानर होता तो आता थरथरू लागला होता. बघा, इकडे शब्द आलेला आहे ट्रम्बलिंग, त्याचा मिनिंग होतं थरथरणे. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टियर्स. सो हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज, त्याचे लहानसे जे दोन्ही चमकणारे डोळे होते, ट्विंकलिंग आईज, चमकणारे डोळे, वेल्ड अप विथ टियर्स, ते अगदी अश्रूंनी भरून आलेले होते. ही स्टार्टेड टू सॉब विथ द मफल्ड क्राय. बघा, तो आता इथे हुंदके देऊ लागला होता. टू सॉब म्हणजे हुंदके देणे. विथ अ मफल्ड क्राय, मफल्ड शब्दाचा अर्थ दिला बघा, दबक्या आवाजात, की अगदी दबक्या आवाजात तो रडू लागला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. एखादा आघात झाल्यावर मानवाचं लहान मूल जसं दबक्या आवाजात हुंदके देऊ लागतं, तसंच हा लहान नर वानर हुंदके देऊ लागला. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना. मी त्याला एक सोललेलं केळं ऑफर केलं. विच ही ॲक्सेप्टेड, जे त्याने स्वीकारलं. विथ हिज अनस्टेडी हँड, तेही थरथरणाऱ्या हाताने स्वीकारलं. अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स, आणि तो हळूहळू एक एक घास खाऊ लागला.